म्हाळसा देवीनं बानूबाईंसाठी सांगावा धाडला आहे. याला काय म्हणायचं? बानू, तू असं काय केलंय म्हणून सांगावा धाडलाय? गणोबा, काय हाय सांगावा? अहो पाहुणं, आम्हासनी काय वाचा येत वय आणि बानूसाठी काय असल तर आज घरात सांगा, समद्यांच्या मोरू नका. असं कसं? आम्हाला बी समजाय हवं. गणोबा, जे काय लिहिलं आहे ते वाचून दावा. लोकांपासून लपवण्यासारखं म्या काही केलेलं नाही, आणि ही लोक आपलीच आहे. वाच. पाहुणं वाचा की. वाचा 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 वाचा. होय होय होय. प्रति बानू, मी हा निर्णय घेतला आहे की तू जेजुरी गडाच्या पायथ्याशी तुला बांधून दिलेल्या वाड्यात राहशील. तेव्हा तू त्वरित जिथे आहेस तिथून निघून परतावस. मी हा निर्णय का घेतला आहे याचं कारण इथं नमूद करण्याची आवश्यकता मला वाटत नाही, पण हे मी स्वतः ठरवलं आहे. श्री खंडेराय जेजुरीत नसताना ते कुठं आहेत हे तुला ठाऊक असेलच. तू इथं होतीस तेव्हाही माझ्या संसारात तुझा हस्तक्षेप होत होता. आणि तू इथून गेलीस तरी तो होतोच आहे. यातून एकच मार्ग दिसतो आहे की तू तुझ्या वाड्यात जेजुरीत राहावंस. हा माझा निर्णय म्हणजे माझा पराभव समजू नगस. म्या माघार घेतलेली नाही. तू काहीही म्हणालीस तरी तुला जेजुरीला परत येण्याची आशा असणारच, आणि ती मी पूर्ण करते आहे. एका पत्नीचे दुःख तुला कधी कळणार नाही. आपला पती एका परस्त्रीवर प्रेम करतो तेव्हा काय होते हे तुला कधीही कळू शकणार नाही, कारण तुला प्रेमाची एकच बाजू ठाव आहे. मी माझ्या संसारासाठी श्री खंडेरायांवर प्रेमापोटी माझ्या सुखाचा त्याग करून तुला बोलावते आहे. कारण माझ्यासाठी माझं पती माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्यासाठी मला 2 पावलं मागं जावं लागली तरी मी ते स्वीकारलं आहे. पण एक ध्यानात ठेवा, ह्यावेळी जेजुरीत आल्यावर माझ्या अनुमतीशिवाय तुला काहीही करता येणार नाही. मी काही योजले आहे ते तसेच घडावे अशी माझी इच्छा आहे, आणि मी ते तसंच अंमलात आणणार आहे. सौभाग्यवती म्हाळसा.